आज आपण पास्ता बनवणार आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी पास्ता बॉईल करून घ्यायचा आहे पाण्यामध्ये आणि त्याच्यासाठी आपल्याला केचप लागणार आहे, मेयोनीज लागणार आहे, बटर लागणार आहे, चिली फ्लेक्स, ऑरेगानो, मीठ। ऑलरेडी पास्ता उकडताना मी मीठ टाकलं होतं पण वरून थोडंसंच घालायचं आहे आणि टोमॅटो, कॅप्सिकम आणि अनियन लागणार आहे। आणि तुम्ही हव्या तशा तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता, ब्रोकोली वगैरे। आता मी पॅन मध्ये तेल घेतलंय, तेल आणि बटर दोन्ही घ्यायचंय आपल्याला। आता आपण याच्यात कांदा टाकणार आहे। आता आपल्याला कांदा थोडासा परतवायचा आहे। याच्यासाठी लहान मुलांना पास्ता खूप आवडतो आणि मोठ्यांना पण आवडतो, त्याच्यामुळे आज ही रेसिपी दाखवण्यात आली आहे सगळ्यांना। शिमला मिरची घालायची आहे। तुम्ही यात कलरफुल शिमला मिरची पण घालू शकतात, रेड आणि येलो। आज माझ्याकडे ही अवेलेबल होती तर मी ही घातली। आता आपल्या या भाज्या छान कलरफुल दिसतात। आता आपण यात पास्ता टाकूया। हा मॅक्रोनी पास्ता आहे, तुम्ही तुमच्या आवडत्या शेप प्रमाणे कोणताही पास्ता घेऊ शकता। आता आपण यात मीठ घालायचं आहे थोडं आणि आपण यात केचप घालणार आहे आणि यात मेयोनीज घालायचं आहे। आणि जे हर्ब्स घेतले होते ते पण घालायचे आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया। आता आपण यात
चीजच्या ऐवजी चीजी सॉस टाकणार आहे. तुम्ही चीज घालू शकतात. माझ्याकडे आज हे अवेलेबल होतं चीजी सॉस, तर मी आज हा घातला आहे. तर आता आपला पास्ता एकदम क्रीमी आणि मस्त झाला आहे, तुम्ही बघू शकता. तुम्ही पण हा नक्की घरी ट्राय करून बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. तर आपला आता मॅक्रोनी पास्ता रेडी आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा घरी. लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल. थँक्यू.